पाठी नाही जा ती बघ. ही बघा आपली बिर्याणी रेडी आहे. हे मम्मा. तर आपण आता घरी आलो आणि सगळं घेऊन सगळं जे पाहिजे होतं आज सगळं घेऊन आलोय घरी. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि घरी आले आले आपण काय बघतोय तर हे बघा बाबडू बाबडू इवा हे बघा पलटी झालाय. तर आत्ताच इवाचं जस्ट फीडिंग वगैरे झालंय. मम्माने तिला इकडे बर देऊन ठेवली आहे. हे बघा मम्मा. गुड मॉर्निंग मम्मा. तर मम्माने जस्ट आता इवूला फीडिंग वगैरे करून ते ठेवलंय आणि तिचा आता डायपर वगैरे चेंज करत होती, तिला फ्रेश करत होती. म्हणजे मी गेलेलो खाली तेव्हाच इवू उठलेली असं मम्मा बोलते. तर आपण जेव्हा जात होतो तेव्हा नव्हती उठलेली. जर ती उठली असती तर मी थांबलो असतो आणि मग नंतर गेलो असतो. पण ठीक आहे, आपण आता जाऊन आलोय. आपण सगळं घेऊन वगैरे आलोय आणि आपण काय घेऊन आलोय चिकन. तर आज आपण काय बनवणार आहे, आपण बनवणार आहे चिकन बिर्याणी. कारण का संडे आहे ना, तर थोडा संडेची फील यायला पाहिजे. मम्माला पण सुट्टी आहे तर आपण खाणार आहोत आज बिर्याणी. हा नावच ऐकून कालच डिसाईड केलेलं. कालच जर चिकन आणलं असतं तर आत्तापर्यंत मस्त मॅरिनेट वगैरे करून आता आपल्याला डायरेक्ट बनवायला लागलं असतं. पण आपण आत्ता चिकन घेऊन आलो तर आपल्याला आता क्लिनिंग वगैरे, मग मॅरिनेट, मग बनवायचं सगळं करायला लागेल. तर चला आता आपण पटकन क्लीन वगैरे करून देऊया मम्माला, मग मम्मा बनवेल. तिथपर्यंत आपण इवू बरोबर खेळूया मग. तर चला आता मम्मा तिला कपडे घालेल, मग आपण तिला बाहेर घेऊन जाऊया, तिकडे हॉलमध्ये ठेवूया. आपण तिकडे बसूया, मम्माला मध्ये मध्ये हेल्प करूया आणि बिर्याणी पटकन बनवून घेऊया. बाबडू हाय हाय कर. हाय बाबडू. तर मम्माने बघा मस्त पैकी आता इवूला चेंज वगैरे केलंय. किती गोड दिसतंय बघा इवू. हा वाव, किती मस्त वाटते. इवूला असे ना काही काही कलर आहे ना ते खूप सूट होतात आणि आम्हाला खूप आवडतात. मग ते इवूवर किती गोड वाटते. अशी पाहिजे रोजची सकाळ. इवूला बघायचं मस्त असं गोड बाळ आणि मग मस्त मस्त मम्मा आपल्याला जेवण करणार, मस्त आपलं काम करायचं. परत दुसरा दिवस सेम सेम. काय मस्त वाटतं असं. असं वाटतं सगळं जीवनामध्ये सगळं काय मस्तपैकी भेटलंय. तर चला आता आपण घेऊया इवूला, आपण घेऊन बसूया. हे बघा किती मस्त गोड. तिला चालायचंय नुसतं. आता इवूला नुसतं चालायचं. ती बघा उभं राहण्यासाठी बघा किती हे करते. तर आपण मस्त आता चिकनला क्लीन करून इकडे मॅरिनेट करून ठेवलं आणि मम्मा आता चिकन, आता मम्मा ते बटाटा आणि कांदा फ्राय करणार आहे आणि मी मम्माला सगळं चॉपिंग करून देणार आहे. ते आपल्याकडे हे ना चॉप करायला. सत्य आहे. गॉड ब्लेस यू. नाकामध्ये चिंकणी पावडर. ती बघा मम्माने चिंकणी पावडर हे केली आहे, नाकात घेतली आहे. नाक पाण्याने धु ना. फॅन चालू होता ना. हा पाणी लाव ना जरासं. तर ठीक आहे, आता मम्माला मी सगळं चॉपिंग करून देणार आहे. चला आपण आपलं पटपट करूया. आणि इवू बघा इकडे ठेवली आहे, तर पलटी झाली आहे इवू. करूया कारण का आपल्याला सगळं करण्यामध्ये 1-1.5 तास तरी जाईल. कारण आता राईस बॉईल करायचा आहे, मग त्याच्यानंतर आपल्याला दम पण लावायचा आहे, अजून चिकन रेडी करायचं. चला मम्मा अजून चिंकते. शिंकणी पावडर मम्माने घेतली. शिंकणी पावडर. माझ्या बाबूला बघ पहिलं तिकडे. हा चला आपण आता बघूया बाबूला. मम्मा इकडे पटपट थोडंफार काम करेल.
तर आता इवूला इकडे मी घेतलं आहे आणि इवूला इकडे मगापासून ठेवलेलं ना, तर ते बराच वेळ राहिली तरी एक तास तरी राहिली, खेळली एकटी एकटी. मग आता चिडचिड करायला लागली कारण तिला झोप आली आहे. तुम्ही बघू शकता तिचे डोळे बघा, एकदम झोप आली आहे तिला. आणि आपण इकडे मम्माला मस्तपैकी कांदा वगैरे चॉप करून दिलेला, बटाटा फ्राय करून दिलेला. आणि आता मम्माने इकडे राईस पण ठेवला आहे शिजवायला आणि इकडे आपले बटाटे होत आहेत. तर चला आता हे जेवण तर आता आपण स्टॉप करणार आहोत कारण का इवूला झोप येते. तर आपण आता तिला घेणार आहोत आंघोळीसाठी. तर वाजले आहेत बघा किती, 1 वाजला आहे. इवूचा टायमिंग असतो हा आंघोळ घालून तिला झोपवायचा. तर आपण आता तेच करणार आहोत. आता इवूला घेऊया आपण आंघोळीसाठी. इकडे इवूचा बकेट पण लावला भरायला. तर बकेट भरला की पहिली आंघोळ, मग इवूला झोपवूया, मग आपण चिकन बनवूया, मग दम बिम लावून मग नंतर जेवण. तर वाजणार आपण टार्गेट ठेवलाय 3 वाजताचा. 3 तरी वाजतील जेवायला. तर बघूया 3 पर्यंत तरी आपलं होतं का. आणि हे बघा आता ना इवू नवीन शिकली. आता ना ती बघा कशी पुढे जायला प्रयत्न करते, तेव्हा उठते वगैरे. आता ती बघा गुडघ्यावर येते. वाव वाव. आता हळूहळू ती मग रांगायला सुरू होईल. ती बघा पूर्ण येते गुडघ्यावर आणि उठते ती बघा. हे आज सकाळीच मी पण पहिल्यांदा बघितलं. तर मी तेव्हा रेकॉर्ड करायला घेतलं तेव्हा ती बघा, बापरे. तर मी सकाळी ते बघितलं, ते रेकॉर्ड करायला गेलो आणि नंतर ती करायलाच नाही लागली. बापरे ती बघा. ओ शिट शिट. अजून हे मम्मानी बघितलं नाही. तर मम्मा आता तिकडे बिझी आहे जेवण बनवण्यामध्ये. ही बघ ही बघ, पाठी नाही जा ती बघ. येस येस. अरे बाबू का करतो, आशू करतो, मजा येते. हा तू भीग होतोय. बापरे. परत 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 हा कळ ना, परत परत. किती खुश झाली बघा इवा. हो हो हो. काय काय ये 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 मम्माकडे ये. हेच तू बघितलं नव्हतं आणि मी आता हेच सांगत होतो की मम्मानी बघितलं नाही. मम्मा बघून खुश होईल. माझं बबडू गोडू गोडू. हो हो हो. परत 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 प्लीज प्लीज प्लीज. आणि इवूला मस्त फ्रेश केलं आणि झोपली. तर आता इवूची मस्त आहे की आंघोळ वगैरे करून तिला झोपवलं आहे. आणि तिला आंघोळ करून आणल्यावर आपण शूट नाही केलं कारण का ऑलरेडी ती खूप झोपेत होती. आणि मग ती फिडिंग करता करता झोपली. तिला स्वेडल केलं मग तसंच आणि मग झोपवलं तिला. आणि आता आपण परत आलो. त्यातले आता सगळे गरम मसाले मी काढले आहेत. आणि इकडे आता आपण अजून बटाटे पण फ्राय करतोय. ते ऑलरेडी फ्राय झालेले आहेत. मम्माने तिकडे तो कॅरमलाइज ऑनियन पण केला आहे. आणि आता हे बटाटे फ्राय झाल्यानंतर हा एक शेवटचा राहिलेला बटाटा आहे, तो पण फ्राय करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण करणार आहोत चिकन बनवायची तयारी. तर मग चिकन नंतर मग दम लावून आपली बिर्याणी फिनिश होईल, म्हणजे बिर्याणी बनवून होईल. तर ठीक आहे, आता बघूया. आता वाजलेत बघा किती, 2 वाजले हे सगळे कामं करता करता. तर चला अजून आपल्याला बराचशी प्रोसेस बाकी आहे. अजून मेन तर चिकन बनवायचं बाकी आहे. आपण आता परत खाली चाललोय कारण का दही आपण एकच घेऊन आलेलो, तर ते मॅरिनेशनमध्ये गेलं पूर्ण. तर आपल्याला कोशिंबीर बनवायला पण दही पाहिजे. तर आपण आता ते आणायला परत चाललोय खाली. आणि हा बघा मेन आपला जो चिकनचा ग्रेव्हीचा मसाला आहे ना, तो रेडी झाला आहे एकदम मस्त. इकडे चिकन आहे मॅरिनेटेड. आता मम्मा मम्मा डेंजर कुक आहे मम्मा. अरे पडलं पटकन ते, मी चमच्याने टाकत होतं मला पडलं. ओ स्मेल तर एवढा मसाल्याचा मस्त येतो ना, एकदम मस्त स्मेल येते मसाल्याचा. तर आता वाजले बघा किती, 3 वाजत आले. पण आपलं काय 3च्या अगोदर बिर्याणी बनणं शक्य नाही आहे कारण का आपण आजच्या दिवशी आणतो तर आपल्याला बरं पडतं ना. हो, पण काल आता काय गेलेलो मी, भेटलं नाही. ठीक आहे, सगळा प्रॉब्लेम नाही. पण भूक तर एवढी लागली आहे ना की मला वाटतं की चिकन बिर्याणी, एक तर बिर्याणी खायची खूप इच्छा होती आणि बिर्याणी बनते आहे. म्हणजे ते बोलताना जसं मन एकदम हे होतं की आता खायला पाहिजे, आता लगेच खायला पाहिजे. तर ठीक आहे आता बनेल आता, कारण का अजून चिकन बनायचं. चिकन बनायला
20-25 मिनिट्स लागतील. त्याच्यानंतर आपल्याला दम द्यायला अजून 20-25 मिनटं लागतील. म्हणजे जवळजवळ अजून 1 तास आहे बनायला आपला. तर आज जेवणाला उशीर होणार आहे. 3:30 वाजतील आता. 3:30 पण आपण बोललो. आता बघूया किती वाजतील. तर हे बघा मस्त मम्माने केली आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकेल शिजायला. जास्त नको टाकू मम्मा. थोडंसं आता दहीला पाणी सुटतं ना. हां. आणि आता आपलं ऑफिस पण आहे तर आपलं ऑफिस पण चालू आहे. ठीक आहे मॅनेज करूया. इवू मस्त झोपली आज. एकदम गाढ झोपली आहे इवू. तर ती उठेल म्हणजे 3:30-4 तर तिचा टायमिंग आहे. तिथपर्यंत उठेल. म्हणजे हार्डली 2-2.5-3 तास झोपते ती. आणि आता गुडघ्यावर यायला लागले. तर कायच एक्साइटमेंट आहे बघा. सिरियसली मला तर खूप खुशी झाली. ती फायनली म्हणजे ती ना सगळं अचानक करते. पलटी पण ती एकदम अचानक झाली. तेव्हा पण तिला म्हणजे ती किती 5 मंथची होणार होती ना त्याच टाइमला ती पलटी झाली. तर मस्त येऊ आता थोडा अजून 2-3 आठवड्यामध्ये रांगायला सुरू होईल. मग चालू होणार धावपळ. तर बघूया आता. मस्त वाटलं पण आज बघून. ॲक्च्युली मम्माने आत्ता बघितलं जेव्हा आंघोळीला घेत होती तेव्हा. मी सकाळीच बघितलं जेव्हा ती घरच्यांबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलवते ना तिला ठेवलेलं तेव्हाच ती टर्न होत होती आणि तशी गुडघ्यावर येत होती. तेव्हा मम्मा नव्हती. मम्मा इकडे बाकीचं तयारी करत होती. तर मम्मा तेव्हा नव्हती. तर ठीक आहे आता चला चिकन बनवूया पटपट. आणि ही बघा आपली फायनल ग्रेव्ही रेडी झाली आहे. आणि इकडे आता आपण दम लावायला घेतोय. तर मम्माने खालती ऑइल लावून घेतलं. आता आपण बिर्याणीला दम लावायचं प्रोसेस करूया. पहिलं राईस टाकूया मग वरती चिकन टाकूया आणि मग परत राईस टाकूया. 3च लेअरची बनवूया आणि मग डायरेक्ट दम लावायला ठेवूया. मम्माने त्याला स्मोक पण दिला. आणि आता मम्मा थोडासा फूड कलर घेतला आहे आणि राईसला थोडासा कलर पण करणार आहे म्हणजे थोडंसं रेड पण होईल. चला आता आपण पटकन दम लावायला ठेवूया. वाजून बघा 3:30 पण गेले. अजून आपली बिर्याणी रेडी नाही होतं. तर ठीक आहे आपण कसं आपण बिर्याणी करतो तर प्रॉपर बिर्याणी करतो. म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम आरामात करतो पण प्रॉपर करतो. म्हणजे खाण्यामध्ये ती मजा यायला पाहिजे. जर घाईघाईमध्ये गेलं काय राहिलं तर मग ती बिर्याणीची मजा नाही राहिली तर मग ते खाण्यात पण मजा येणार नाही. त्यापेक्षा आरामात करतो. प्रॉपर बिर्याणी करतो आपण. तर चला आता आपण दम लावायला रेडी करूया. आणि ही बघा आपली बिर्याणी रेडी आहे. हे मम्मा बघा बहुत भूक लगी है मम्मा. आणि हे बघा कसलंच मस्त दिसतंय आणि तोंडामध्ये पाणी सुटतंय. आणि ॲक्च्युली आपल्याला पण खूप भूक पण लागली आहे. वास एवढा मस्त येतो ना एवढा मस्त वास येतो ना. तुला नाही येते मस्त वास? मी तर स्वतः बनवते. तर चला आता आपण खाऊन घेऊया. खूप लेट झाल्या. ते वाजले बघा किती 4 वाजले. आज जेवणासाठी सगळ्यात जास्त उशीर झाला असेल आपल्याला एवढ्या टाईममध्ये. मम्माने खाल्ला पण आहे फर्स्ट बाईट. मम्मा हाव इज इट? तर चला आता माझी पण राहत नाही. मी पण खाऊन घेतो मग भेटूया खाऊन झाला. आणि मस्त जेवण वगैरे झालंय. मम्मा कसं होती बिर्याणी? मज्जा आली ना? लाजवाब. 1 नंबर भरलेली 1 नंबर. आणि आपण आता मस्तपैकी जेवलो. एकदम पोट भरलंय आपलं. आणि वाजलेत बघा किती 4:30 झालेत. पण अजून ही बघा उठली नाही आहे. अजून मस्तपैकी झोपली आहे. तर आपण तिला झोपून देऊया आरामात. जिथपर्यंत ती झोपते तिथपर्यंत आपण तिला झोपून देऊया. तर मम्मा थोड्या वेळ रेस्ट करेल. आपलं ऑफिस चालू आहे तर आपण आता ऑफिस कंटिन्यू करूया. भेटूया इवा उठल्यावर. आणि आता वाजलेत 5:45 आणि आपण आता ऑफिस करत होतो आणि आपल्याला आवाज आला. हे बघा बाबडू हाय. ही बघा कशी उठली कशी झोपवलेला आणि कशी झाली आहे. मम्मा इकडे झोपली आहे. चला आपण जरा तिला ओपन करूया. आणि हे बघा मम्माने किती मस्त तिला फ्रॉक घातलाय बघा. किती गोड वाटते बाबडू. मस्त पैकी मम्माने आता तिला फ्रेश वगैरे केला. फीडिंग वगैरे केलंय. आणि आता ती अशी चिडचिड करते कारण का ना तिला उभं राहायचंय म्हणून ती अशी करते. आता बघा ती बघा वाव इवू हाय. ती बघा किती गोड वाटते. हाय इवू. ते पण दादा बोलवतो. इवू दादा. हा
वा शो प्रिटी, शो प्रिटी. किती गोड वाटतंय बघा, मस्त एकदम. आणि या बघा इकडे आली मम्माने आवाज दिला, मम्मा बोलते बघ येऊ पुढे जाते. ही बघा चिडते बघा पण किती. हो जा ना मग तू पुढे जा. मम्मा तिला ना जाणून मुजून चिडवते, जाणून मुजून करते. उचल तिला बाबू. किती चिडवलं बघा तिला, ते रडायला लागली. आणि इकडे बघा इवूला मम्माने परत चेंज केलंय. कारण का ना तो फ्रॉक आहे ना थोडासा, त्याला पाठी झिप होती ना, तर तिला आपण झोपत होतो ना, तर तिथे पाठी रेड होत होतं आणि ते थोडंसं सिल्की टाईप आहे ना कपडा, तर त्यांनी तिला गरम पण लय होत होतं. तर आता इवूला झोपवायचं आहे, कारण का ना तिला खूप झोप आली आहे. वाजले 8 वाजत आले आणि तिला ना आता झोप आली आहे. तर आपण आता तिला थोडा वेळ झोपवणार आहोत. मम्माने आताच तिला फिडिंग वगैरे करून चेंज केलं आणि आपण ऑफिस करता करता थोडीशी मॅच पण बघत होतो, मुंबईची. ना तर ठीक आहे, आता आपण इवूला स्वेडल करणार आहोत आणि तिला थोड्या वेळ झोपवणार आहोत. आणि आता मम्मा ना खाली चालली आहे. इवूला आता जस्ट झोपवलंय मम्माने, ती एकदम झोपली आहे कार. आता मम्मा खाली चालली आहे थोडंसं भाजी बिजी घेऊन यायला. इकडे गेटच्या समोरच आहे ना, तिकडे चालली आहे. मम्मा लवकर ये, येताना काहीतरी आपल्याला घेऊन ये. कॉफीचं पूर्ण पॅकेट आहे. बघ आता तुला जसं जमेल तसं घेऊन ये. आणि हा बघा आल्या मला पहिली पिशवी दिली आता. मग कोण बोललं तुला एकटीला जायला? लय गरम होतं यार, पण आज तुला नाही होतं? बेकार गरम होतं. हे बघा मम्माने काय काय घेऊन आली भाजीपाला. चला काय पण बोलत जायचं कशाला, मग थांबायचंच ना. पण बरं झालं मम्मा जाऊन आला, तर एक काम झालं पूर्ण. भाजी घेऊन आली मम्मा आता, कारण का संडे आहे ना. आणि आता एवढ्या लेट जर खाली आम्ही गेलो, 8:30 वाजले, आता लेट खाली गेलो तर काय भेटणार पण नाही. तर काय भेटलं पण नसतं. तर बरं झालं मम्मा घेऊन आली, कारण का आता नेक्स्ट वीक पूर्ण ऑफिस असणार, तर मम्माला भाज्या बनवायसाठी आजचाच दिवस असतो ज्या दिवशी शॉपिंग करू शकतो. तर मम्मा घेऊन आली आहे. आता बघूया मम्माची एक आठवड्याचे काय काय वेगळ्या वेगळ्या भाज्या आहेत. काय काय आणलंयस? कांदा बटाटा बस, मग रोज कांदा बटाटाच खायचं. शेवगा आणलाय, मटकी आणली आहे. आणि आवाज येतो आपल्याला. हे बघा, हाय हाय, बघा हाय कशी खाते बघा. हाय इवू, ती बघा ती बघा. ओ बाबडू बाबडू बाबडू. तर बघा इवूला इकडे ठेवलंय आणि मम्माला बोलतोय मी की खाली जाऊया. कारण का आजच ते म्हणजे संडेचाच असतो की जिथे आपण खाली जाऊ शकतो. नाहीतर एरवी तर ती येऊ नाही शकत, कारण का तिचं 6, 7:30, 7 वाजता ऑफिस चालू होतं. तर मग मम्माला बोलतोय, तर मम्मा कंटाळा करताय. बोलते मी आताच जाऊन आली खाली, आता परत नको. बोलायचं पण नाही तिला. बघा तुलाच बोलतोय मी हिवाला बघतो, कंटाळा करतोय. अरे मी आता खाली जाऊन आले ना, तर मला आता कंटाळा आलाय. नाही तर तू गेलो असतो. संडे काय जायला पाहिजे तुझे उठली तेव्हा. हे असंच चालणार आता. तिला पण एक दिवस सुट्टी असते, तिला कुठे जायचं नसतं, घरीच बसून राहायचं असतं. मी तर बोलत होतो जाऊया. तर ठीक आहे, इवूला काय आता. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.